कसे आहात? श्री स्वामी समर्थ सर्वांना. सगळे कसे आहात? मस्त राहा आणि स्वस्त राहा. तर म्हणजे काम न होतं ना त्यावेळेस असं वाटायचं की काम पाहिजे. आता काम आहे ना तर कामाचा थोडाफार कंटाळा येतो, पण काम आहे तर करावंच लागणार आहे. तर आता जरा चालू आहे माझं. आता 5 वाजलेत आणि दुपारी मग मी मशीन चालू केली होती. त्यानंतर मशीन चालू केल्यानंतर 100 पॅकेटची ऑर्डर होती. ती 100 पॅकेटची ऑर्डर काढली. म्हणजे काल रात्री मी एक 50 पॅकेट काढले. त्यानंतर आणखी मला 60 पॅकेट पाहिजे होते, ते 60 पॅकेट काढले मी. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता इथे. तर ह्याला आता श्रिंक पॅकिंग करायची आहे. अशा प्रकारे हे पॅकिंग असतं. ह्याला श्रिंक पॅकिंग करायची आहे, म्हणजे श्रिंक करायचं आहे ह्याला ड्रायरने. श्रिंक पॅकिंग असते ना प्लेटला, आणि ह्याला ड्रायरने हे करायचं आहे, ड्राय करायचं आहे. मग ते श्रिंक होऊन जातं आणि व्यवस्थित अशी प्लेट तयार होते. आणि त्या साईडला तुम्ही पाहू शकता, त्या साईडला ना श्रिंक केलेले आहेत प्लेट्स. तर ही ऑर्डर मला आता नेऊन द्यायची आहे. पॅकिंग करते. थोडंसं प्लेट मोकळ्या आहेत, त्या याच्यामध्ये पॅकिंगमध्ये टाकायचे आहेत. तर ह्या प्लेट आहेत, ह्या मोकळ्या आहेत. आणि हे जे आहे ना, तर ह्या 7-7 प्लेट आहेत. हे तुम्हाला वाटतंय की हे दिसताना एक दिसते, पण एक नाही आहे. ह्या 7-7 प्लेट आहे. कागद असतो ना, शेवटी कागद पातळच असतो आणि तो काय वापरून फेकून द्यायचा आहे, त्यामुळे मग तो जास्त जाड नसतो. आणि जी प्लेट्स असते ती 120 GSM मध्ये किंवा 100 GSM मध्ये तयार होते. तर त्याला जास्त हेवी नाही लागत. आणि मागे तुम्ही तिथे पाहू शकत असाल पत्रवाडी दिसते बघा तुम्हाला. तर फ्रेंडकडनं आणली ती पत्रवाडी. आणि कुणाला असली ऑर्डर कुणाची तर मग तिच्याकडनं घेऊन पत्रवाडी देते. तर चला आता मी पॅकिंग करते. मी श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. अरे बापरे, हे एवढा पसारा प्लेट्सचा. आज ती ऑर्डर नेऊन द्यायची आहे ना मंचुरियन वाल्याची? हो, ऑर्डर नेऊन द्यायची आहे. आता 100 पॅकेट झालेत माझे पूर्ण. आणि मग अशी मी ही मशीन चालू केली होती, तर इतके बघा एवढा असा पसारा पडतो आपला. तर पॅकिंग करायची आहे आता आणि ही ऑर्डर नेऊन द्यायची आहे. 100 प्लेट्सची ऑर्डर द्यायची ना? 100 पॅकेटची आहे ना ऑर्डर. इथेच आहे ना, जवळच आहे ना ते? हा, जवळचेच आहेत आपल्या इथल्या अशा मंचुरियन वाल्याच्या. परत आपल्या आजूबाजूचे आहेत ना असे. परत ह्याच्या कोणाच्या? ह्याच्या पाणीपुरी वाल्याच्या. परत वडापाव वाल्यांचे पण येतात ना काही काही. हा, वडापाव वाले पण ते लोक ही प्लेट नाही यूज करत. मग कोणची करतात? यापेक्षा मोठी नाही आहेत का आपण बनवत नाही मोठी? ती नाश्त्याची प्लेट ना? हा, तर ती मोठी, ही छोटी आहे मंचुरियनची. आणि नाश्त्याची प्लेट येते ना ती, त्याला ती मोठी प्लेट म्हणतात त्याला. तर ही 5 नंबरची प्लेट आहे. 5 नंबरची सगळ्यात छोटी प्लेट असते का? हा, आणि ही 3 नंबरची प्लेट आहे. अशी मस्त ही पॅकिंग केलेली आहे. 5 नंबरची प्लेट छोटी आहे का जरा? सॉरी ही 5 नंबरची आहे आणि ती 3 नंबरची असते. मला वाटलं की इकडे 5 नंबरची, इकडे 3 नंबरची. नाही, तसं नसतं. ह्यात कसं आहे माहिती का, जे छोटी आहे ना त्याला 5 नंबर म्हणतात. त्यापेक्षा मोठी 4 नंबर, त्यापेक्षा मोठी 3 नंबर, त्यापेक्षा मोठी 3 नंबर, त्यापेक्षा मोठी 2, 1 आणि 0 असे प्लेट्सचे नंबर. 0 नंबर कोणची प्लेट असते? 0 नंबर म्हणजे ती सगळ्यात मोठी येते वाटतं. म्हणजे ह्यातलीच असते, ती मोठी असते जरा. पण जरा पांढरा कागद असतो का तो? हा, जरा पांढरा असतो कागद. आणि ही वाली कोणती पत्रावाळी, ती कोणता नंबर आहे? याला 14 इंची म्हणतात. हे डायमंड आणि कप्पा. डायमंड आणि कप्पा म्हणजे डायमंडची अशी प्लेन पत्रावळी येते ना? हा, आणि कप्प्याची ही. कप्प्याची वेगळी, म्हणजे एका प्लेटला ती कप्पेवाल्याला ती 4 कप्पे असतात आणि डायमंड वाल्याला 0.
तर अशा प्रकारे आता इथं मी पटापट प्लेट पॅकिंग करून घेते. तुम्हाला सांगितले की श्रिंक पॅकिंग आपल्याला करावी लागते, तर त्याचा असा रोल येतो. आता रोल माझा बऱ्याच दिवसापासून मी आणलेला आहे आणि खूप म्हणजे बऱ्याचशा तरी 15 गोणी म्हणजे 1500 पॅकेट पॅक झालेले आहेत माझे. त्यामध्ये मी आणला होता तो 6 किलो, 180 रुपये किलोने काहीतरी मिळतो तो. आता प्रत्येक ठिकाणी रेट वेगवेगळे असतात. मी 180 रुपये किलोने आणला होता आणि अजून माझे बरेचसे पॅकेट त्यात पॅक होणार आहेत. त्यामुळे आता तर इथे सध्या 100 पॅकेट आहेत माझ्याजवळ आणि ते मी श्रिंक पॅकिंग करून घेते. पॅकिंग मशीन लागते आपल्याला त्यासाठी, त्यानंतर ड्रायर लागतं. तर ह्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे की पॅकिंग कसं करायचं, त्यानंतर ड्राय कसं करायचं, ह्या सर्व गोष्टीचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. त्यानंतर हे बघा, हे प्लेट पॅक झालेल्या आहेत या. तर असं श्रिंक होऊन जातं ते. आणि श्रिंक पॅकिंग ह्यासाठी लागतं की ते प्लेट कडक राहते, त्याला शेप राहतो व्यवस्थित. त्यामुळे पेपर प्लेट ज्या आहेत म्हणजे डिश ज्या आहेत त्या तुम्ही श्रिंक पॅकिंगच करा नेहमी. आता इथं आपली ऑर्डर पॅक झालेली आहे. बाजूला आपलं कटिंग मटेरियल आहे. आपण कटिंग मटेरियलसुद्धा आणलेलं आहे, संपलं होतं तर ते कटिंग मटेरियलसुद्धा घेऊन आलेलं आहे. कारण की कंटिन्युअसली ह्या ऑर्डर्स चालू आहेत, त्यामुळे कटिंग मटेरियल आपल्याला आता रेग्युलरली लागणार आहे. आता सध्या आपण घरी कटिंग करतच नाही आहे, डायरेक्ट कटिंग मटेरियलची ऑर्डर देतोय बाहेरून आणि त्यांना कॉल करून सांगितलं की ते आपल्याला लगेच एका दिवसामध्ये रेडी करून देतात. तर चला, ही कामं आपली होतच राहणार आहे. काम काय आपलं लागलेलंच आहे आणि काम तर करावंच लागणार आहे, पण त्यासोबत देवाचं नामस्मरण करणंही गरजेचं आहे. आणि आता सध्या गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह चालू आहे. माझी पण खूप इच्छा होती बरं का पारायणाला बसायची, पण काय झालंय की नेमकं बहिणीची मुलगी पण आहे, ओम पण आहे, तर मग दोघं पण आहेत. ती दोघं खूप मस्ती करतात आणि नेमकं सकाळची वेळ आहे पारायणाला बसायची. तर ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी नक्की प्रयत्न करेन. आणि आत्ता मग मी म्हटलं की चला आपण थोडंसं जप करून नामस्मरण करून यावं, पण त्यावेळेला काही वेळच नव्हती. म्हणजे जी वेळ होती ती टळून गेलेली होती. बाकीचं मग आपण स्वतः जाऊन करू शकतो. तर मी ठरवलं की जी वेळ आहे, मी बघितलं त्या याच्यामध्ये पूर्ण तो त्यांनी चार्ट लावलेला तो पाहिला आणि त्यामध्ये वेळ दिलेली आहे. मग म्हटलं की नेक्स्ट टाईमपासून त्या वेळेला येत जाईल मी. तर आत्ता इथं आम्ही आतमध्ये हे मंडप टाकलेला आहे. इथं पूर्ण आपलं स्वामींचं मंदिर आहे तिथं, त्याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे, तो तुम्ही पाहू शकता व्लॉगवरती. तर हे इथं मोकळी जागा आहे आणि या मोकळ्या जागेमध्ये त्यांनी असा भव्य दिव्य मंडप टाकलेला आहे आणि दरवर्षी असतो इथे. खूप मोठी जागा आहे, त्यामुळे पारायणाची जी व्यवस्था आहे ती इथेच करतात. आणि सकाळी महिला सेवेकरी असतात, त्यानंतर रात्री पुरुष सेवेकरी असतात. असे 2 डिव्हिजन केलेले आहे, 2 विभाग पाडलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी आले आणि मग देणगी दिली थोडीशी फुलाची पाकळी. म्हटलं आपण स्वामीचरणी काहीतरी अर्पण करावे. त्यानंतर मग मी खडीसाखर, नारळ आणि अगरबत्ती घेतली. तुम्ही तिथे पाहू शकता मंदिरं वगैरे सुद्धा विकायला आहेत. मला सुद्धा मंदिर घ्यायचं आहे, पण माझं जरा मशिनीचं काम झालं की मग त्यानंतर मी मंदिर घेणार आहे. छान असं खडीसाखर, नारळ वगैरे घेतली. त्यानंतर तुम्ही आतमध्ये पाहू शकता की किती छान त्यांनी व्यवस्थित असं केलेलं आहे. एका साईडला पुरुषांची बैठक व्यवस्थित केलेली आहे, दुसऱ्या साईडला महिलांची केलेली आहे. तर आता आपण इथं आतमध्ये येत आहोत आणि त्यांचे स्टॉल पण लागलेले आहेत. तिथं पूजेचं साहित्य वगैरे, स्वामी चरित्र सारामृत, परत पारायणची जे सर्व आहे ना ते सगळी पुस्तकं तिथं दिलेली आहेत. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असं स्टॉल लावलेलं आहे. छोटे छोटे स्टॉल आहेत मस्त आणि आतमध्ये मोठा असा मंडप टाकलेला आहे. तर मला थोडंसं घ्यायचं होतं, पण नेमका मला उशीर झाला, त्यामुळे मग मी काही सामान घेतलं नाही. म्हटलं चला आता आपण फक्त माळेचा जप करावा आणि नंतर गेलो दुसऱ्या दिवशी की मग त्या दिवशी काहीतरी घ्यावं. मला थोडंसं घ्यायचं होतं तिथल्या वस्तू. तर हा पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा मंडप टाकलेला आहे आणि किती मोठी जागा आहे. या मोठ्या जागेमध्ये दरवर्षी इथे गुरुचरित्र पारायण होतं. मंदिर आपलं तिकडे त्या साईडला आहे, पलीकडच्या साईडला. त्याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर बघा किती सुंदर असं मोठा स्पेस आहे आणि ह्या भव्य दिव्य जागेमध्ये गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित केलेला आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत इथे. स्वामींच्या दरबारात गेल्यावरती जी मनाला प्रसन्नता, शांती
वाटते ना ती कुठेच मिळत नाही. खरंच माझं मन इतकं नेहमी प्रसन्न होतं ना इथे आल्यावरती, असं ओढत जातं त्या दिशेला की कधी मी जाते आणि तिथे जाऊन बसते. तर अशा प्रकारे आता इथं आम्ही आलेलो आहोत. स्वामींना मुजरा वगैरे केला. त्यानंतर म्हटलं चला की बाकीची काही सेवा तर नाही घडली आपल्याला, पण बरेचसे जण आले होते, ते नंतर माळ जप करत होते, तर म्हटलं मी पण करून घेते. त्यानंतर मी तिथली माळ घेतली आणि मी 11 माळीचा जप केला. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपली जी बिझनेस आयडिया आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतच राहणार आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर धन्यवाद सर्वांनी, खूप छान प्रतिसाद दिलाय आणि बिझनेसबद्दल तुम्हाला माहिती देतच राहणार आहे. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.